26 एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यासाठी परतवाडा शहरांमधून 2 जागेवर पथक रवाना करण्यासाठी पूर्ण व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मेळघाट मतदारसंघाकरता फातिमा कॉन्व्हेंटमधून तर अचलपूर मतदारसंघाकरता कल्याण मंडपम येथून पथक रवाना होणार आहे. अचलपूर मतदारसंघात एकूण 309 मतदान केंद्र असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी 1700 कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांची तैनाती राहणार आहे. मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील मतदान केंद्रांवर 2 दिवस पूर्वीच मतदान पथक पोहोचणार असल्याची माहिती प्रशासनानं दिली. चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील 72 मतदान केंद्रांवर मोबाईल टॉवर नसल्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या वायरलेस यंत्रणेतून संपर्क होणार आहे. अजूनही या भागात नवीन भारतामध्ये आदिवासी दुर्गम भागात मोबाईल टॉवर नसल्यामुळे अशा पद्धतीने कामकाज हाताळलं जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बेसिक व्यवस्थेमध्ये शौचालय, पिण्याचं स्वच्छ पाणी, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर ही निवडणूक विभागानं व्यवस्था केली आहे. 179 वृद्ध लोकांनी घरीच मतदान केलं असून या लोकतंत्राच्या पर्वाला अधिक मजबूत करण्यासाठी मतदान करावं असं आवाहन बळवंत अरखराव, सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी, अचलपूर यांनी नागरिकांना केलंय.